तो ज्योतिषाचं मार्गदर्शन जे आहे तो त्याची घेण्याची इच्छा असेल त्यावेळेला तो आपल्याकडे येतो आणि त्या जातकाला जे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न आपण निवारण करायचे असतात किंवा त्याला उपाय सांगायचे असतात किंवा त्याचं भविष्य पाहायचं असतं. तर तो जन्माला येतो त्यावेळेला जे काही आकाश आहे त्याच्यावरती त्याचा प्रकाश असतो आणि ते प्रकाश जे आहे तो कम्प्लिटली आपल्या जीवनावरती उठलेला असतो आणि त्या देशातून जो जातक आहे त्याच्या भिन्न भिन्न गोष्टीतून त्याला प्रवास करावा लागतो. त्याचं वयोमान आहे, त्याचा जन्म कुठल्या प्रांतात झालेला आहे, त्याच्यावरती लॅटिट्यूड लॉंगिट्यूडचा पण प्रभाव असतो आणि कुठल्या प्रांतामध्ये जन्म झालेला असेल तर जगामध्ये असे अनेक प्रांत आहेत, अनेक देश आहेत. तर अशा वेळेला त्यातून त्याला काय मिळणार आहे किंवा त्याची भाषा कशी असेल, त्याचा उद्योग कसा असेल, त्याचं ज्ञान कसं असेल, त्याची स्टडी कशी असेल, त्याचं एज्युकेशन कसं असेल, सगळ्या जो भाग आहे तो आपण आपल्या कुंडलीतून जाणून घेत. मॅडम तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. अतिशय चांगल्यापैकी त्या उत्तमरित्या शिकवतात आणि तुम्ही त्याचा निश्चितच लाभ घ्यावा. तर मी मॅडमना हे करीन, विनंती करीन की आपले जे काही मित्र हे आलेले आहेत विद्यार्थी त्यांना चांगल्यापैकी मार्गदर्शन करावं. धन्यवाद. थँक्यू सर. ह्याच्या आधी पण 10 क्लासेस झालेले आहेत कुंडली वाचनचे आणि त्याच्याही आधी झाले होते, पण आता कंटिन्युटी म्हणून घेते आहे हे क्लासेस. तर यामध्ये विविध कुंडल्या मी घेईन आणि कोणाचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही कुंडल्या असतील त्याही सोडवीन आणि माझा प्रयत्न चांगलाच असेल की जास्तीत जास्त तुम्हाला ज्ञान द्यावं, मिळावं, अशी माझी मनापासून इच्छा असते. तर तुम्ही शिकावं ही माझी इच्छा आहे. तर सर मी तुम्हाला नमस्कार करते आणि सुरुवात करते. उद्यापासून आजचा फ्री आहे लेक्चर हे, तर पुढच्या मंगळवारपासून क्लासेस चालू होते. तर कोणाला अजूनही ऍडमिशन घ्यायचं असेल तर घ्या. मंगळवार आणि गुरुवार असं 7:30 वाजता क्लास असेल आपला. तर त्याच्यामध्ये आता माझा संतती हा विषय चालू आहे, तोच मी कंटिन्युटी म्हणून आजची पण संततीची कुंडली घेणार आहे, संतती विषय. तर सुरुवात करू सर मी. कोणाचे काही प्रश्न असतील याच्यामध्ये तर विचारा. कोणाला काही याच्यामध्ये विचारायचं असेल मला का तुम्ही हे घ्या ते घ्या असं काही सांगायचं, सजेस्ट करायचं असेल तर तसंही तुम्ही सांगू शकता. तर कोणाला काही आहेत का प्रश्न? तर माझं काय गणित जास्त वाटत असेल तर तेही सांगू शकता. तुम्ही ते गणित कमी करा आणि कुंडल्या फक्त घ्या असंही सांगू शकता. तसंही काही सजेशन असेल तर द्या सजेशन. मनीषा बोला. मॅडम नमस्कार. गणित विषयाबद्दलच तुम्ही जास्त मार्गदर्शन करावं असं अपेक्षा आहे, कारण आतापर्यंत सोडवलेल्या कुंडल्यांमध्ये गणिताचा वापर करूनच अचूक उत्तर तुम्ही शोधून आम्हाला दाखवलेलं आहे. तर मी सरांना विनंती करते की सरांनी एक फक्त गणिताचा क्लास मॅडम कडून आमच्यासाठी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आहे देवारे सरांना. येस सर, अवश्य, नक्की. आता पाटील साहेबांनी पण एक विनंती केली होती, म्हणजे त्यांनी मेसेज टाकला होता, विजयानंद पाटील जे आहेत त्यांनी. तर ते म्हणाले होते की मॅडमने असा एक क्लास लावा की त्याच्यामध्ये आम्हाला परिपूर्ण शिकता यावं आणि तो बेसिक लेवल पासून आम्हाला हायर लेवल पर्यंत जायचं आहे. तर तसा पण प्रयत्न चालू आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे जे काही वार उपलब्ध असतील त्याला अनुसरून नवीन क्लास लावण्यात येईल. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद. सर धन्यवाद. धन्यवाद, नमस्कार. तर त्या ह्याच्यामध्ये बोला. हा पाटील साहेब बोला. मॅडम मी जवळजवळ आता 1 वर्ष आपण आपले व्हिडिओ बघतोय. आता आपल्या ऑगस्ट मध्ये सप्टेंबर पासून मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आपण जे जे काही सांगता त्यातलं बेसिक ज्या काही कन्सेप्ट असतात त्या खूप वेगळ्या आहेत आणि त्या ठिकाणी तशा प्रकारच्या कन्सेप्ट किंवा एखादी तारीख कशी काढायची, एखादा सण कसा काढायचा, वगैरे ज्या गोष्टी आपण सांगितल्या त्या तरी मी यापूर्वी कधीच कुठे बघितल्या नव्हत्या. आणि त्यामुळे मी तुमच्या प्रत्येक लेक्चरला जोपर्यंत मला वेळ असतो त्यावेळेला मी उपस्थित असतो. म्हणून आज चालू होणार म्हटल्यानंतर मी थांबलो होतो. मी कोल्हापूरला जाणार होतो पण आज मी मुद्दाम थांबलो होतो. तर त्या ठिकाणी माझी विनंती अशी की सुरुवातीपासून A to Z ज्याला आपण म्हणतो की ज्याला कोणतीच काही हे माहित नाही, आतापर्यंत सध्या काय झालंय हे ऑनलाईन ज्योतिष सेमिनार्स ह्याच्यामुळं की मूळ ज्योतिष जे आहे
ते लोकांना माहित नाही. मी तुम्हाला विचारलं होतं. तर ही आत्ताची जी आपल्याकडचे जे विद्यार्थी मित्र मंडळी माता भगिनी आहेत, या जवळजवळ 2 वर्षापासून आपल्याशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे त्यांना त्याचा खूप आनंद घेता येतो. पण नवीन जी लोक आहेत त्या लोकांना देखील तशाच पद्धतीनं सुरुवातीपासून झालं पाहिजे. ते जर झालं तर ज्योतिषशास्त्राच्या द्वारे बाहेरच्या म्हणजे बाहेर आपण बघतो की एखाद्या ज्योतिषाकडे कोणताही व्यक्ती गेली तर त्या ठिकाणी फक्त एखादा दोष आहे म्हणून पत्रिका नाकारणं किंवा भविष्यकथनामध्ये फुटामध्ये 13 इंचाचा फरक पडणं आणि अशा प्रकारे जातकाला भविष्यकथन केल्यानंतर त्या भविष्यकथनाच्या द्वारे त्यानं केलेली कार्यवाही आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या कुटुंबाचं झालेलं नुकसान बर्बादी हे जर बघितलं तर मन अत्यंत खिन्न होतं. तर त्याकरता मी देवारे सरांना सुद्धा मी विनंती केली होती आणि आपण आता माझ्या ग्रुपमध्ये आहात तर त्या ठिकाणी आपलं नेहमीच मार्गदर्शन मिळतं. आपलं संपूर्ण प्रत्येक शब्द हा अत्यंत मोलाचा असतो. मी सगळे नोट करून ठेवतो. तर त्या ठिकाणी माझी एवढीच विनंती राहील की पूर्णपणे सुरुवातीपासून ज्यांना ज्योतिष शिकायचं आहे पण सुरुवातीपासून शिकले नाहीत, चांगले गुरु मिळाले नसतील किंवा त्यांना योग्य प्रकारे समोरासमोर सांगणारे कोण मिळाले नसतील, मी तर तसाच आहे. तर त्यामुळे माझी विनंती अशी राहील की जर आपण या पद्धतीनं असा एक क्लास घेतला की आपले जे नेहमीचे क्लास असतात त्या व्यतिरिक्त जरी घेतला तरी देखील आहे ना त्या ठिकाणी खूप लोक आपल्यासाठी त्या तशा क्लासच्या हे म्हणजे शोधामध्ये असतील आहेत का, तर त्या ठिकाणी हा आपला क्लास राहील, तो अत्यंत चांगला राहील. तर एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. अतिशय चांगलीपैकी प्रतिक्रिया दिलेली आहे साहेबांनी आणि त्याच्याबद्दलचा जो काही भाग आहे तो निश्चितच विचार केला जाईल त्याबद्दल आणि जे काही विद्यार्थी जमतील त्याला अनुसरून आपण कार्याला सुरू करणारच आहोत. तरी सुद्धा आता मॅडमचं व्याख्यान जे आहे इत्यादी कोणाला आणखी काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य विचारा. काही मनाई नाही आहे. आजचा क्लास जे आहे तो इंट्रोडक्टरी डेमो लेक्चर आहे. तुमच्या समस्या जाणून घ्यायच्या आणि मॅडम त्याच्यावरती पत्रिका कशा पाहाव्या ह्याच्याबद्दल व्याख्यान देणार आहे. तरी सुद्धा तुम्ही आदरणीय सगळेजण, तुम्हाला काही विचारायचं असेल तर अवश्य विचारा. आणि पाटील साहेब पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो. सर मला एकच बोलावं असं वाटतं की मॅडम गणिताचा भाग थोडा विस्तृत करून सांगा, जो आम्हाला पटकन समजत नाही असा थोडा विस्तृत करून सांगा, म्हणजे मग लवकर लक्षात येईल की कशा पद्धतीने ग्रहांमधली गती काढायची किंवा त्यांच्यातलं अंतर काढायचं. असं थोडं म्हणजे आम्हाला लोकांना ते हे होत आहे, घाईचं होत आहे. थोडं विस्तृत सांगावं. मॅडम माझी रिक्वेस्ट होती, म्हणजे मी व्हॉट्सअपला पाठवलं होतं तुम्हाला की ग्रहांचं स्पीड मार्गी कधी होतात, वक्री कधी होतात, ते तुम्ही बऱ्याचशा कुंडलांमध्ये आम्हाला कुंडला घेताना समजावून सांगतात. पण सगळ्या ग्रहांचं जर एकदम सांगता आलं असं तर ते आम्हाला कुठेतरी एका ठिकाणी नोटिंग घेता येईल आणि मग तुम्ही जसं ज्या वेळेला कुंडला घेता त्यावेळेला तसा कसा वापर करायचा ते आम्हाला जास्त चांगलं कळेल. म्हणजे सगळ्या ग्रहांचा एकदम झाला तर जास्त बल पडेल ऍक्च्युली. हो, त्याच्यामुळे ते सूत्र रूपाने आपल्याकडे राहील आहे. चार्ट मी तर प्रत्येक कुंडलीवरती लावतच असते. हो रंजना मॅडम आताच आल्यात, त्याच्यामुळे अरुंधती आहेत, सगळे जुने आहेत, सगळेच जुने आहेत बरेच दिवसापासून. तर त्यांना चांगल्या प्रकारे येत असेल आतापर्यंत असं मला वाटतं. हो, चांगले येते मॅडम. ऍक्च्युली मी ना 2 वया केलेत. स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही मॅथ्स शिकवता ना तेव्हा मी ते मॅथ्स लिहिते त्याच्यात, आणि जेव्हा प्रेडिक्शन शिकवता ना तेव्हा प्रेडिक्शनच्या वहीत लिहिते. कळलं ना. आता उलट मला तरी छान वाटलं, म्हणजे की स्टार्टिंगची काही 15-20 मिनिटं मॅथ्स होतं आणि त्याच्यानंतर प्रेडिक्शन होतं. 2 बुक्स बनवायचे ना, म्हणजे बरोबर मस्त होतं एकदम. ठीक आहे, तरी पण मी विचार करीन आणि वेगळा गणिताचा क्लास घ्यायला लागेल मला. मग त्याच्यामध्ये ग्रह वगैरे गती वगैरे सगळं शिकवून. मॅडम चालेल मॅडम, नवीन वेगळा क्लास घ्या तुम्ही. चालेल, घेऊया आपण. मॅडम स्तंभी पॉइंट सांगितला ना, स्तंभी जे शिकवलं ना तुम्ही, हा कोणीच सांगितलेला मुद्दा नाहीये. ग्रह स्तंभी असल्यानंतर किती नुकसान करतो हा पॉइंट कोणीच घेतलेला नाही. परंतु ते स्तंभीचं तुम्ही वेळोवेळी घेताना, तर आता ज्या ताईंनी सांगितलं की गणिताचं वेगळं केलं तर लक्षात येईल, कारण ते सगळं मिक्स होऊन जातं ना, तर मग नंतर तो सूत्र लक्षात येत नाही. तर म्हणून सर जे म्हटले की एकाच वेळी सगळ्यांचे स्तंभी कधी होतील, हे जर आपण एकत्र घेतलं तर जास्त सोपं जाईल.
चालेल चालेल चालेल. हा दीक्षित साहेब. मॅडम एक रिक्वेस्ट होती की हा एक आपण मिनिट, वन बाय वन बोलाल का सगळेजण? एखाद्या कुंडलीमध्ये आपण आजार वगैरे कसे ओळखायचे आणि थोडं लाईफ रिडिंग बद्दल थोडस 2-3 भावांबद्दल माहिती दिली तर बरं होईल. जसं शिक्षण, आरोग्य, नोकरी आणि विवाहाच्या संदर्भात थोडस जरा स्ट्रेस केलं तर जरा बरं होईल. हे 4-5 मुद्दे जरा ठळकपणे जरा जाणवतात प्रत्येक कुंडली. मैडम हाँ एडवांस प्रेडिक्शन सीखना है, एडवांस सिखाओ। एडवांस ही है सब. हाँ हाँ प्रेडिक्शन प्रेडिक्शन ही है, एडवांस है. ठीक आहे. अजून विचार मॅडम करते मी. मॅडम बोलू का? हा बोला बोला. तुम्ही खेळाडूंच्या आणि मुरब्बी राजकारण्यांच्या पण कसं करता येईल त्याचे पत्रिका घ्या तुम्ही सोडून. खेळाडूंच्या पण घ्या मॅडम. म्हणजे फुटबॉलपटू, क्रिकेटपटू वगैरे असे वेगवेगळे खेळाडू असतात ना, म्हणजे एखादं कसं म्हणजे खेळाकडे कसं जाऊ शकतं एखादं मूल, म्हणजे कळेल आपल्याला ते घेतले खेळाकरता. होते ना मागच्या क्लासमध्ये. कपिल देव, घेतले होते पण त्यापेक्षा अदिती. एखाद दुसरीच घेतली ना, हा. असं झालं. हम्म. ते काय एवढे वास्ट विषय आहे. पटापट सगळं आता संतती बाबतीत कळलं ना तुम्हाला चांगलं. खूप छान. हो खूप छान कळलं. हो हा. मॅडम छान कळलं. तरी अजून मी 2 लेक्चर घेईन, आजचं आणि पुढचं. अजून 2-3 घेईन. मॅडम हा आता तुम्ही जो संततीचा क्लास घेतला ना, हा त्यामुळे संतती हा विषय खूप छान कळला. हा माझं असं सजेशन आहे की एक एक कुंडली वाचन मध्ये एक एक टॉपिकच पूर्ण 10 कुंडल्या हा असं होणार तेच. ते जास्त छान कळतं. आता एक तुम्ही जे विषय घेऊन जास्त कुंडल्या घ्यायला लागेल. हा हा आता तुम्ही जे संततीचं घेतलं ना ते खूपच छान कळलं. हम्म. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मॅडम हा बोला. मॅडम हा प्रश्न कुंडली घेता येईल का? प्रश्नकुंडलीचं घेतलं होता क्लासनं, झालेला ना आपला 10 लेक्चर. हो 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 रेकॉर्डिंग मॅडम आहे. घेतले तुम्ही हा सगळं, रेकॉर्डिंग पण पाठवलंय. हा रेकॉर्डिंग आहे. पुन्हा मॅडम होणार आहे का? मॅडम हा ते एक सजेशन सांगा ना, की ज्यांना आधीचे क्लासेस मधले काही रेकॉर्डिंग हवे असतील तर ते उपलब्ध आहे. हा ते बरोबर. बेसिक आहे. विवाह आहे, भरपूर आहेत उपाय. रेकॉर्डिंग. मेडिकल आहे. हम्म. परत पंचम आहे. कुंडली वाचन तर भरपूर आहे. उपाय कुंडली पण आहेत. उपाय आहे, तंत्रमंत्र आहे आणि भरपूर दशम स्थान आहे. दशमस्थान आहे. दशमस्थान. शनीचं पण आहे, शनी पण आहे. विवाह शनी विषयक आहे, आहे. शुक्र आहे. शनी शुक्र वि- घ्या, मंगळ घ्या. हा भरपूर इंडिव्हिज्युअल आहेत बरोबर. ते एक हा सिंगल 5-5 शिकवले. लेक्चरचे आहेत. प्रत्येक ग्रहाची नक्षत्र लेक्चर आहेत. त्याच्यामध्ये गती नक्षत्रांचा चांगली आहे. शिकवली आहे. नक्षत्र आहेत. 30 पूर्वीचे 27 व्हिडिओ ओपन होत नक्षत्रांचं नाहीत. घेतलंय. हा पूर्वीचे व्हिडिओ आता ओपन होत नाहीत. नाही, ते तुम्हाला पेड घ्यावे लागतील मॅडम कडनं. हम्म. मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. जो विषय मॅडम कडे आहेत ते मॅडम सांगतील. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. ठीक आहे. ठीक आहे. अजून काय सजेशन बघूया. आपण गणिताचं घेऊया वेगळा. तसं हा जर त्याच्यात तुम्ही ते प्लीज मुहूर्त शिकवा ना. मुहूर्त मुहूर्त काढतात ना, ते सगळे विचारतात ना. हा ते मला गणित नाही येत मुहूर्ताचं. हम्म. जावळाचे मुहूर्त, साखरपुड्याचे मुहूर्त वगैरे असतात ना मॅडम, हा ते हा मुहूर्त बोलतायत वाटतं. बरोबर बरोबर. चालेल सगळेजण चालेल. गाडी घेताना पण मुहूर्त विचारतात आजकाल. गाडी हम्म. घेताना मुहूर्त ते पाहिजे मला. चालेल येस घेऊया. हा थँक्यू. आणि मॅडम दशा विचाराचं पण लेक्चर्स घ्या ना मॅडम. दशा विचारामध्ये ना मी आता ह्या कुंडलीला केलं होतं, पण मी तुम्हाला बोलवीन त्यावेळेला. आज मी घेणार नाही, मी पुढच्या लेक्चरला घेते. कारण ओके. ह्याच कुंडलीचं घेणार आहे मी दशा विचारचं. ते वेगळं प्रेडिक्शन ना. हा मी केली, तयारी केली आहे त्याची. ओके. आणि हा. नाही मॅडम असं म्हणजे आता जसं आता पूर्ण आता 12 भाव आहेत आणि हा. आता जी दशा चालू आहे तर आता दशा आणि त्याच्यामध्ये 12 भावाचे जे ग्रह आलेले असतात म्हणजे सगळेच ग्रह,
तर त्या ग्रहांचा आपल्याला फ्युचरमध्ये म्हणजे आता समजा आपली तब्येत बरी नाहीये, तर मग ती कधीपर्यंत बरी होईल, किंवा ह्याच्या पुढे दुसरा काही आजार होऊ शकेल का, किंवा एज्युकेशन असेल तर आता ह्या समजा 10th ला येतो मुलगा आणि आता 12th ला फेल होऊ शकेल वगैरे, तर असं जे काय आहे तर तशा प्रकारचे दशा विचार वगैरे हा, पण जर त्याला असेल ट्रान्झिट पण बघायला पाहिजे ना, गोचर पण लावायला पाहिजे. हा तेच ना, तर हा, तशा गोचर. टाईपची दशा आणि गोचर असं हा, फक्त दशा आणि पत्रिकेवरनं तसं घ्या ना जर असं म्हणजे. चालेल. ओके. थोडक्यात आपण वर्षभर क्लासचं प्लॅनिंग आता केलेलं आहे असं मला वाटतं. धन्यवाद. परफेक्ट. आम्ही आहोत मॅडम. चालेल. या मॅडम तुम्हाला सगळ्यांनी मी होस्ट करतो. मॅडम मी तुम्हाला होस्ट करतो हा आणि तुम्ही कंटिन्यू करा. ओके, सुरू करू मी. हो थँक्यू करा सर. बेस्ट ऑफ थँक्यू लक. सर. येस, थँक्यू. थँक्यू सर. ही कुंडली आहे 16/4/91, 6/29 सकाळी मुंबई. संततीसाठी प्रश्न विचारला होता. ही पुरुषाची कुंडली आहे. याची मिसेस आली होती आणि ह्याच्या मिसेसने मला दाखवली कुंडली आधी, आणि मग मी नंतर मिस्टरांची कुंडली मागवली आणि त्याच्यामध्ये मी काय सांगितलं होतं ते ऐका. कसं सांगितलं होतं तिने मला. काहीच सजेशन काहीच विचारलं नाही तिने, पण मी काय काय गोष्टी सांगितल्या मी स्वतःहून ते मी सांगते तुम्हाला. बघा, मेष लग्न आहे, लग्न वर्गोत्तम आहे. मेष लग्न, मेष रास, लग्नी चंद्र आहे, लग्नी रवी आहे, सेकंड हाऊस मध्ये शुक्र आहे, मंगळ केतू थर्ड हाऊस मध्ये आहे, गुरु चतुर्थात, कर्केचा आहे, राहू नेपच्यून हर्षल भाग्यात आहे, शनी दशमात, बुध जो आहे तो व्ययस्थानामध्ये. लग्नेश लग्नात आहे, लग्न बिंदू जो आहे तो 3 अंशाचा आहे. नेहमी लग्न बिंदू बघायचा, सगळ्या अंशावरती आहे. इथे जे आहे कुंडल्या त्या सगळ्या अंशावरती असतात. आता लग्न बिंदूलाच रवी आहे, रवी 1 अंशाचा आहे. म्हणजे काय आहे, सूर्योदयाचा जन्म आहे. जेव्हा लग्नी रवी असतो त्यावेळेला लग्नाची डिग्री रवीपेक्षा जर कमी असेल तर सूर्योदयाच्या आधीचा जन्म आहे, आणि जर रवीपेक्षा जास्त असेल तर सूर्योदयानंतरचा जन्म आहे. परत सांगते, रवी जेव्हा लग्नी असतो तेव्हा लग्नाची डिग्री रवीपेक्षा जास्त असेल तर सूर्योदयाच्या आधीचा जन्म झाला, आणि रवीपेक्षा जास्त असेल तर सूर्योदयानंतरचा जन्म झाला. आता हा जन्म सांगा मला, आधीचा आहे का नंतरचा आहे? आधीचा येईल ना मॅडम? नंतरचा मॅडम. कारण 3 डिग्रीचं लग्न बिंदू आहे आणि 1 डिग्रीला सूर्य आहे ना. हा, 1 डिग्रीला सूर्य आहे. मग सूर्योदयाच्या आधीचा जन्म झाला, रवीपेक्षा कमी आहे. नाही, ही रवीपेक्षा जास्त डिग्री आहे ना. जास्त आहे. हा, मग सूर्योदयानंतरचा जन्म आहे. रवीपेक्षा जास्त डिग्रीचं लग्न आहे तर सूर्योदयानंतरचा जन्म आहे. ओके, आलं लक्षात मॅडम. आता हे मेष लग्न मेष रास लग्न बिंदू जो आहे तो अश्विनीच्या पहिल्या चरणात तत्कर अंश मध्ये आहे. लग्न बिंदू अश्विनीच्या पहिल्या चरणात, आणि रवी पण जो आहे तो अश्विनीच्या पहिल्या चरणात आहे. लग्न वर्गोत्तम आहे, मेष लग्न मेष रास, अश्विनीचं पहिलं चरण हे वर्गोत्तम आहे. लग्नेश जो आहे तो मंगळ केतू युक्त आहे. मंगळ जो आहे तो शत्रू राशीत आहे आणि केतूच्या युतीत आहे, त्याच्यामुळे लग्नेश मंगळ हर्षलाच्या प्रतियोगात पण आहे. हर्षल जो आहे तो वक्री नाही आहे. हा जो रवी आहे तो कुंडलीचा कोण आहे? पंचमेश. पंचमेश. रवी कुंडलीचा पंचमेश आहे आणि अश्विनीच्या पहिल्या चरणामध्ये आहे. त्याच्यामुळे त्याने बुध बघा, बुधाकडे लक्ष द्या. बुध कुठल्या नक्षत्रात आहे?
रेवती मग त्याने काय झालं? वक्री आणि अस्त आहे ना बुधाचा. हा, गंड बुध नक्षत्रात आहे ते, अस्त पण आहे ना. रेवतीचं 4थं चरण गंड रेवतीचं नक्षत्र. चतुर्थ आणि अश्विनीचं पहिलं, हे गंडांत संधीमध्ये आहे की नाही? हा, हा गंडांत संधी आहे. आणि बुध जो आहे तो षष्टेश होऊन रवीच्या योगात, म्हणजे रवीच्या युतीत आहे. बुध आणि रवी युती आहे आणि शिवाय गंडांत संधी आहे, जो बुध षष्टेश आहे. हाच बुध जो बिघडलेला बुध आहे षष्टेश, हा कोणाच्या केंद्र योगात आहे? शनीच्या. राहूच्या हर्षल. आता राहू हा आणि गुरु मंगळ. वक्री आहे का? वक्री आहे. मग वक्री होऊन तो षष्टेश होऊन वक्री होऊन तो बलवान झालेला आहे. आणि शनीच्या दृष्टीत पण आहे. म्हणजे इथे जास्त बिघडलं काय तर बुध बिघडला. शनीच्या दृष्टीत आहे बुध, आणि मंगळ हा केंद्रात आहे. बुधाच्या केंद्रात मंगळ आहे. आता हाच बुध नवमोशामध्ये पण बघायचा. कुठे आहे? बुधाला खूप महत्व आहे कुंडलीमध्ये. छोटासा ग्रह आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अख्खी कुंडली तो खाऊन टाकतो. बुध व्ययात आहे शुक्रासोबत. बुध व्ययात आहे शुक्रासोबत आहे. आणि शुक्र जो आहे कृतिका, तो कृतिकामध्ये. म्हणजे काय झालं, नवमोशामध्ये जर बघितलं तर रवी, अश्विनी, बुध, रेवती आणि शुक्र कृतिका असे तिघही एकत्र आलेले आहेत तिथे, आहे ना. लग्न बिंदू जो आहे तो अस्त आहे. लग्न बिंदू जो आहे तो अस्त आहे. आता ह्याला शुक्र कृतिकामध्ये आहे, तर शुक्राचीच महादशा सुरुवातीला लागलेली आहे. तर हा जेव्हा 8 वर्षाचा होता शुक्राच्या कृतिका नक्षत्रामध्ये, शुक्र कृतिकामध्ये, कारण भरणीचं चंद्र आहे ना शुक्राचे, त्याच्यामुळे शुक्राची महादशा पहिली लागली. तर शुक्राच्या महादशेत कृतिकेचा जन्म, तर 8 वर्षापर्यंत त्याला खूप आजारी होता. हेपटायटिस झालेलं आणि इम्युन सिस्टीम वीक झालेली. तर ह्याला स्टेरॉइड पण घेतलं होतं याने, त्याच्यामुळे थोडासा वीक आहे हा. कारण लग्नेश पण जो आहे तो मंगळ केतू युक्त आणि रवी थोडा अश्विनी नक्षत्रात बुध दूषित आहे. आता हे सगळं अश्विनी पहिलं चरण, बुध कृतिका हे सगळे एकत्र आहे. आता मूल न व्हायला कारण काय, तर पंचमेश रवी अश्विनी नक्षत्रात. आणि जे राहू आणि रवी आहेत ते शुक्राच्या नक्षत्रात आहे. ते दशेला प्रॉब्लेम करतील कारण कृतिका मधला शुक्र आहे. ह्याला मी सांगितलं तिच्या मिसेसला, ह्याला युरिनचा प्रॉब्लेम आहे का, तर कारण मीन राशीचा संबंध आहे ना हा टेस्टिकल ट्यूबशी आहे. मग तिथे ब्लॉकेज करतं. म्हणजे उत्तरा भाद्रपदाचं पहिलं चरण आणि रेवती चतुर्थ, आणि जेव्हा असं अश्विनी असेल गंडांत संधीमध्ये, तर तिथे युरिनरी ट्यूबचं शेवटचं जे इंद्रिय आहे तिथे पुरुषांच्या कुंडलीमध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे मूत्रापासून जी वाहिनी असते ती किडनीला जोडलेली असते. ती जी वाहिनी आहे तर तिथे रेवती चतुर्थ चंद्र गंडांत मध्ये मूत्रमार्गाचे विकार होतात. म्हणजे लघवीला कंट्रोल राहत नाही, पाणी दिसलं की युरिन पास होणं, तिथे युरिनशी संबंधी प्रश्न येतो. आणि इन्फेक्शन असतं युरिनच्या संदर्भामध्ये, तिकडे इन्फेक्शन होतं. मग पुरुषांच्या कुंडलीमध्ये तिथे ब्लॉकेजेस असल्यामुळे तिथे वीर्य पास करायला प्रॉब्लेम होतो. कारण ब्लॉकेजेस असतात तर संतती त्याच्यामुळे होत नाही. हे मेन कारण आहे ह्याच्या कुंडलीमध्ये. ह्याचे ब्लॉकेजेस नाहीये, म्हणजे ब्लॉकेजेस बंद झाले पूर्णपणे. त्याच्यामुळे ते सर्जरी शिवाय निघत नाही, पूर्ण निघत नाही, तर सर्जरी करावी लागते त्याला. तर अशा माझ्याकडे भरपूर कुंडल्या होत्या अशा आहेत म्हणजे. तर त्याच्यामुळे मला माहिती होतं. तर मी तिला विचारलं की ह्याला टेस्टिकल ट्यूबचा प्रॉब्लेम आहे का, कारण वीर्य पास व्हायला प्रॉब्लेम आहे तिथे, ब्लॉकेजेस आहे. तर ती म्हणाली हो, आणि म्हणाली की सर्जरी याची झालेली आहे.
तर म्हणजे तिथे तो हा एक प्रॉब्लेम देतो. अश्विनी पहिलं चरण आणि रेवती असे ग्रह असतील तर मूल व्हायला तिथे प्रॉब्लेम होतो. आता ही व्यक्ती दुसरं आणखी काय करते, कारण काय करत असेल ही व्यक्ती, सांगा बघू. गव्हर्नमेंट मध्ये गव्हर्नमेंट मध्ये असेल. शनी दशमा रवी लग्न. आर्टिस्ट असेल मॅडम, शुक्र उच्चीचा आहे. आर्टिस्ट असेल शुक्रामुळे, दशमाच्या दशमेश आणि शुक्र उच्चीचा आहे. ते भाग्येश बघा, गुरु बलवान आहे की नाही ते. हो, गुरु बलवान. हा, म्हणजे हा फायनान्स मध्ये आहे. गुरु शनी प्रतियोग आहे, फायनान्स मध्ये आहे, कारण गुरु बलवान आहे इकडे. आणि भाग्येश गुरु कर्क राशीत आहे. आणि दशमेश जो आहे तो शनी आणि भाग्येश गुरु हे एकमेकांच्या दृष्टीयोगात आहे. म्हणजे भाग्य आणि दशम स्थानाचा संबंध आलेला आहे, एकमेकांच्या हे दृष्टीयोगात आहे. आता रवी आणि शनी मध्ये डिफरन्स कितीचा आहे सांगा. कसा काढायचा डिफरन्स. जर पाठीमागची जी राशी असेल त्याच्यात मायनस करायचं आणि हे 30 हे 30 60 आणि 30 मधून 12 घालवा आणि पुढचे तसेच घ्या. तर असं हा किती डिफरन्स आहे. 78 79 80चा डिफरन्स आहे. जर 80चा डिफरन्स आला तर मी काय सांगितलं होतं, नवमास मध्ये युती होणार. नवमाशामध्ये युती होणार, बरोबर. तर इथे रवी शनीची युती झालेली आहे, लग्नी. शनी नीचेच आहे, रवी बरोबर आहे. तर असं 80 40 80 40 40च्या ह्याच्यात हे केलं तर नवमाशामध्ये तिथे युती होते. आता जर इथे बघितलं तर ह्याच्या पाठीमागचं पण बघायचं, ह्याचं बॅकग्राऊंड काय असेल. मग बॅकग्राऊंड म्हणजे ह्याच्या जन्माच्या आधी किंवा जन्माच्या आधीचे ग्रह कसे असतील, कारण हे कनेक्टिंग आहे ना. जर शनी आणि राहूची बघितली तर ही युती आहे. शनी राहू युती आहे की नाही. शनी राहू 29 अंशाचा आहे, शनी 12 अंशाचा आहे. शनी राहूची युती झालेली आहे, पण शनी राहूची युती कधी झाली तर शनी राहूची युती दर 11.5 वर्षांनी होते. शनी राहूची युती दर 11.5 वर्षांनी होते. आता जर दोघांमध्ये डिफरन्स बघा किती आहे. 29 अंशाचाच राहू आहे आणि 12 आहे पुढे, म्हणजे किती अंशाचा डिफरन्स आहे. 12 अंशाचाच डिफरन्स आहे. 12 13. हा 12 अंशाचा, 12 पकडी आपण, 12 अंशाचा दोघांमध्ये डिफरन्स आहे. तर महिन्याला राहू किती चालतो. महिन्याला राहू 1.6 चालतो. शनी किती चालतो महिन्याला. 1 अंश चालतो. दोघांची टोटल करा, 1.6 आणि 1 2.6. 2.6. आता हा डिफरन्स कितीचा आहे. 12चा आहे ना. 12चा. मग 12 डिवायडेड बाय 2.6 करा. 4.6. 4.6 ना. 4.61. हा 61. येस. हा, मग 61 ला 30 ने भागलं तरी 2 दिवस येत आहे. म्हणजे 4 महिने 2 दिवस. जर 4 महिने 2 दिवस जर तुम्ही पाठीमागे गेला, पाठीमागे जायचं, कारण राहू हा इथून मकरेतून पाठी आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शनी राहूची युती तुम्हाला मकरेत दिसणार, बरोबर ना. तर तुम्हाला 2 महिने 4 महिने 2 दिवस पाठी जा, तर त्यावेळेला तुम्हाला इथे युतीमध्ये दिसणार ते. तर कधी झाली होती युती. 18 जानेवारीला. जर 4 महिने 2 दिवस पाठी गेलं तर 18 जानेवारीला इथे शनी राहूची मकरेमध्ये युती झालेली आहे. तर हे जे आहे ना, हे कॅल्क्युलेशन, हे प्रेडिक्शनला तुम्हाला असे कामाला येणार, कारण ही युती 4 महिन्याच्या जन्माच्या आधी 4 महिने झालेली आहे. तर हे प्रेडिक्शनला खूप उपयोगाचं येतं, कारण ही शनी राहू युती ह्याला कायमस्वरूपी त्रासदायक होणार तिकडे. आता तसंच इथे बघा, गुरु आणि केतूची बघा युती आहे की नाही.
गुरु किती आहे? हो मॅडम. 10. 11 अंशाची हा, म्हणजे 29 अंशाचा केतू आहे, तर गुरु केतू युती झाली. आता गुरु किती महिन्याला चालतो? तर गुरु 2.5 चालतो. राहू किती चालतो? 1.6. 1 अंश. 1.6. राहू महिन्याला 1.6 चालतो, गुरु 2.5 चालतो. तर दोघांची टोटल किती होते? 4.1. 4.1. आता जर 360 डिवायडेड बाय 4.1 केलं तर किती होतात? .80. 87. हा, म्हणजे 7 वर्ष 3 महिने. 7 वर्ष 3 महिन्यांनी दरवर्षी 7 वर्ष 3 महिन्यांनी गुरु राहूची युती होते. दर वर्षाला 7 वर्ष 3 महिन्यांनी गुरु राहूची युती होते. आता हा जो गुरु केतूचा डिफरन्स आहे हा 11 अंशाचा डिफरन्स आहे. तर गुरु हा वक्री होणार आहे. आता हे पण आपल्याला कळलं पाहिजे, हा गुरु वक्री मार्गी कधी झाला सांगा गुरु? मार्च मध्ये. हा, एप्रिल. हा, गुरु मार्च मध्ये मार्गी झालेला आहे, कारण ज्या राशीमध्ये बसलाय त्याच्या पाठीमागच्या राशीमध्ये तो मार्गी झालेला आहे. तर गुरु हा मार्गी झालेला आहे, याचा अर्थ तो मार्गी वक्री होता. तर वक्री होताना त्याचा थोडा स्पीड कमी असतो गुरुचा. तर गुरु जेव्हा स्पीड कमी करतो, आता जेव्हा आपण 4.1 घेतो तिकडे गुरुचं स्पीड स्लो आहे, त्याच्यामुळे 1.80 घ्यायचं आपण, त्याच्या अर्धे करायचे 4.1च्या. तर 1.80 घेतलं तर 11 डिवायडेड बाय 1.80 घेतलं तर 6 महिने येतात. तर 6 महिने तुम्ही मागे जा, 11 डिवायडेड बाय 1.80 घ्या. तर 6 महिने मागे गेलं, तर 6 महिने मागे घेतलं तर 16 सप्टेंबरला गुरु आणि केतूची युती झालेली होती पूर्णपणे कर्क राशीमध्ये. परत सांगता मॅडम? जरा स्लो घ्या. हा म्हणजे आता ही जी गुरु केतू युती आहे, गुरु केतू युती आहे, ही गुरु केतू युती आहे की नाही, 11 अंशाचा डिफरन्स आहे. तर गुरु हा 2.5 चालतो, म्हणजे 5 कला चालतो. आणि राहू 1.6 चालतो महिन्याला. तर दोघांची टोटल करायची 2.5 आणि 1.6, तर 4.1 येतो. मग 360 डिवायडेड बाय 4.1 करा, तर तुम्हाला त्यावेळेला गुरु राहू किती वर्षांनी परत परत वक्री गुरु राहूची युती येते ते कळेल. 87 म्हणजे 7 वर्ष 3 महिने. म्हणजे किती महिने झाले, किती वर्ष? हा डिफरन्स 360चा आहे म्हणून घेतला का 360? हा, 360चं आकाश आहे ना. अच्छा, नाही म्हणजे गुरु आणि केतू मधला डिफरन्स आहे का तो? गुरु नाही नाही, गुरु राहूची युती किती वर्षांनी होते आधी ते बघायचं. ते बघायचं. ओके. 360 डिवायडेड बाय 4.1 करा, तर किती येतात? ते 87 घेतलं. म्हणजे 7 वर्ष 3 महिने. 7 वर्ष 3 महिने झाले की नाही. मग दर 7 वर्ष 3 महिन्यांनी गुरु राहूची युती होते. पण आता काय झालंय, हा गुरु आहे ना हा वक्री झालेला आहे. वक्री होऊन पाठीमागे जर तुम्ही बघितलं तर मार्गी हा मिथुन राशीमध्ये म्हणजे मार्च मध्ये मार्गी झालेला आहे. ज्या राशीमध्ये गुरु बसतो त्याच्या आधीच्या राशीमध्ये तो मार्गी होतो. आणि ज्या राशीमध्ये बसतो त्या महिन्याच्या मध्ये 7 प्लस केले तर त्या महिन्यामध्ये तो वक्री होतो. तर वक्री कधी झाला सांगा? नोव्हेंबर. नोव्हेंबर मध्ये वक्री झाला आणि मार्च मध्ये मार्गी झाला. तर हा तो त्यावेळेला जर पाठी गेला आपण तर तो वक्री होता, त्याच्यामुळे त्याचं स्पीड कमी येतात गुरुचा. त्यामुळे आपण काय करायचं, 4.1च्या अर्ध घ्यायचे, स्पीड कमी आहे म्हणून. तर 180 करायचं आणि 11ला डिवायडेड बाय 180, हा 11चा डिफरन्स आहे ना, तर 11 डिवायडेड बाय 1.80 करा. म्हणजे 11चं अंतर आहे, 11 अंशाचा डिफरन्स आहे. 11 अंशाचा डिफरन्स आहे, त्याच्यामध्ये 1.80 हा डिफरन्स जो आहे तो हे करायचा.
आपण अर्धे केले ना 4.1च्या हा राईट मी आहे म्हणून 1.8 6.1 म्हणजे 6 महिने मागे जायचं. तर ओके. सप्टेंबरला तुम्हाला 16 सप्टेंबरला सप्टेंबरच्या आधी पण तर तुम्हाला तो गुरु केतू कर्केतच दिसणार. सप्टेंबर ऑक्टोबरला गुरु केतू पण युती पूर्ण जी झाली आहे ती 16 सप्टेंबरला झालेली आहे कर्केमध्ये. म्हणजे ह्याच्या जन्माच्या आधीचेच झालेले आहे. शनी राहू जसेच्या तसे आहेत, गुरु केतू हे आहे तसेच आहेत. आता ह्या गुरु केतूमुळे संतती होणार नाही ना ह्याला. तुम्ही म्हणाल आता गुरु चांगला आहे, गुरु कर्केचा आहे, संतती व्हायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण हा गुरु केतूच्या युतीत आहे आणि शनी स्लो पण आहे. स्लो पण आहे ना, 3 अंशावरच आहे. हा 3. आता त्याची कला बघायची किती आहे, कारण तो मार्गी होऊन आलेला आहे ना. मार्गी मार्च मध्ये झालाय, एप्रिलचा जन्म आहे, त्याच्यामुळे 3च कला चाललाय. म्हणजे तसा स्लोच आहे हा. म्हणजे 5 कला जेव्हा वक्रीतून हळूहळू स्पीड वाढवतो तेव्हा 5 कला तरी पाहिजे गुरु, पण तो एकदमच कमी आहे आता, कारण तो लगेचच मार्गी झालेला आहे ना. मार्च मधून एप्रिल मध्ये जन्म झालाय, त्याच्यामुळे स्लो आहे तो. त्याच्यामुळे हा स्लो पण आहे आणि शनीच्या दृष्टीत पण आहे, केतूच्या युतीत पण आहे. हे इथपर्यंत कळलं? हो मॅम. नवीन आहेत त्यांना थोडं डोक्यावर जाणार आहे, माहितीये मला. केतूचं परत सांगा. परत? हो मॅडम, कॅल्क्युलेशन थोडी फास्ट होत आहेत ऍक्च्युअली. बरं. हे जे डिफरन्स 11 अंशाचा दिलाय ना गुरु केतूचा 11 अंशाचा डिफरन्स, तर मग 180 ने डिवाइड करायचंय का त्याला? हा 180 डिवाइड करायचं. 180 डिवायडेड बाय 11. 11. हा तर 6 महिने मागे जायचं. 6 महिने येतात. 6 महिने मागे का घेतलं आपण, कारण 4.1 त्याची चाल आहे. गुरु आणि केतूची, गुरु आणि राहू ऍक्च्युली, आणि गुरु आणि केतू 4.1 चाल आहे. कशी चाल आहे तर गुरु 2.5 चालतो एका महिन्यामध्ये आणि राहू 1.6 चालतो. तर त्या दोघांची टोटल केली तर 4.1 येते. राहू आणि केतू सेमच राहील म्हणजे 1.6. हा राहू केतू सेम राहील 4.1. फक्त जेव्हा वक्री असतो ना तेव्हा आपल्याला अंदाज आला पाहिजे की वक्री आहे, त्याचा अर्थ स्लो जाणार, म्हणून आपण त्याच्या 4.1च्या अर्धे केले 1.80. म्हणजे मॅडम गुरु राहू टोटल केली की केतू काढायचा असं का? गुरु प्लस राहूचं टोटल करून मग केतू काढलं का आपण? हा गुरु राहूचं टोटल तीच गुरु केतूची आहे. गुरु राहू जसा तो मी सांगितलं 7.5 वर्ष 3 महिन्यांनी गुरु राहू युती येते. दर 7 वर्ष 3 महिने. ती कशी काढली ती पण बघितली ना. 360 डिवायडेड बाय 4.1 केले तर 87 येतात. तर 87 म्हणजे 7 वर्ष 3 महिने झाले. तर म्हणजे गुरु राहू होईल की गुरु केतू होईल? मग ती गुरु केतू पण गुरु राहू पण तेवढे. आता आणखीन मूल न व्हायला कारण लग्नेश मंगळ केतू युक्त ऑपोजिट हर्षल नेपच्यून. हर्षलने सर्जरी दिली कारण मंगळाच्या समोर हर्षल आहे. आता हे स्तंभी, आता हे जे हर्षल नेपच्यून आहे ते बघा काय आहे, पंचमाच्या पंचमात आहे. पंचमाच्या पंचमात हर्षल नेपच्यून. तर हे स्तंभी आहे. हर्षल नेपच्यून हे स्तंभी आहे. स्तंभी कसं काढलं? आपल्याकडे काही नाहीये, पंचांग नाहीये, काही नाहीये. हर्षल नेपच्यून स्तंभी कसं काढलं? सांगा. हा 9 मध्ये 7 प्लस करा. 4 आलो. 4 आले. मग 4चा महिना आहे की नाही? हो. हा मग एप्रिल मध्ये स्तंभी नाही होणार आहे. हो एप्रिलचा जन्म. हा एप्रिलचा जन्म आहे ना, म्हणजे हे स्तंभी आहेत. एकदम सोपं कॅल्क्युलेशन सांगते, हाताच्या बोटावर काहीच नाही करायचंय. 9 मध्ये 4 ऍड करायची. दर वेळेला आहे ना, दर वेळेला
7 प्लस करायचे. ज्या राशीमध्ये बसले आहेत ना हे ग्रह, त्याच्यामध्ये फक्त 7 प्लस करायचे, मंगळ ते सोडून. हर्षल नेपच्यूनसाठीच आहे का पण? 9 मध्ये 7 16 हा 9 मध्ये ज्या राशीत बसले त्याच्यामध्ये 7 प्लस करा. हो, मग पण हे 16 आले ना हर्षल नेपच्यूनसाठी नियम आहे का मग? हा हर्षल नेपच्यूनसाठीच नियम आहे का हा? नाही, सगळ्या ग्रहांसाठी आहे. शनीसाठी आहे, गुरुसाठी आहे. फक्त मंगळ फक्त 8 घ्यायचे, बाकी सगळे ग्रह 7 प्लस करायचे. जे वक्री होतात ते, हा बुध सोडून. बुध तर चळवळ आहे, बुधाचा अंदाजच येत नाही, कधी वक्री होतो, कधी तो म्हणजे धावपळ करतो. सर्वांसाठी नियम आहे. फक्त हा मंगळ बुध मंगळ सोडून मंगळ ज्या राशीमध्ये बसलाय तिथे 8 प्लस करायचे आणि बाकीचे सगळ्या ग्रहांना 7 प्लस करायचे. राहू, नेपच्यून हे सगळे, राहू नाही, हर्षल, नेपच्यून सगळे, म्हणजे 7 प्लस केले की तो महिना वक्री येणार आणि मार्गीचा ज्या महिन्यात ज्या राशीत बसले त्या महिन्यामध्ये मार्गी होतात. म्हणजे जर हर्षल नेपच्यून सप्टेंबर मध्ये मार्गी होणार. ओके ओके. हा, आता हा मकरेत आहे तर कधी मार्गी होणार सांगा? मकरेत आहे म्हणजे ऑक्टोबर मध्ये. ऑक्टोबर मध्ये मार्गी होणार. आता कुंभेत शनी आहे, मार्गी कधी झाला? ऑक्टोबर मध्ये झाला. कसं काय ऑक्टोबर मध्ये 10 झाला? + 7 डिसेंबर मध्ये होईल. नाही, आता कुंभेत गुरु शनी आहे ना, मार्गी कधी झाला? नोव्हेंबरला झाला. नोव्हेंबरला 4 नोव्हेंबरला 4 नोव्हेंबरला मार्गी नोव्हेंबरला. झाला. मग ज्या राशीत बसतो तिथेच मार्गी होतो. आता पुढच्या 2024 ला शनी वक्री होणार आहे. कधी होईल वक्री? त्याच महिन्यात, जेव्हा आता झाला होता मागचा तेव्हाच झालेला आहे. फक्त त्याचे अंश बघायचे, अंश पुढे गेले आहेत म्हणून पूर्व भाद्रपदामध्ये होणार वक्री. आणि हा मार्गीचा नियम पण सर्व ग्रहांसाठी राहील का? हो, सगळ्या ग्रहांसाठी. फक्त गुरु आहे ना, गुरु तो आधीच्या राशीमध्ये मार्गी होतो. जिथे बसलाय ना त्याच्या आधीच्या राशीत मार्गी होतो. ओके. म्हणजे जिथे बसलाय तिथे मार्च मध्ये मार्गी होणार. आता कळलं काय? हो हो हो. मॅडम मंगळ पण मार्गी किती 2 राशी अलीकडे झालं. नाही, मंगळाला हे मार्गीचं नाहीये, मंगळाला वेगळं आहे. ज्या महिन्यात जन्म होतो ना त्याच्यात 2 प्लस करा की तो तुम्हाला तिथे हे होणार. आता हा एप्रिलचा आहे ना. हा एप्रिलचा आहे तर 4, 5, 6, 7, 8 मध्ये मंगळ असेल. जर 6, 7, 8 मध्ये तुमच्या कुंडलीमध्ये मंगळ असला असता तर तो मंगळ वक्री असला असता. महामंगळ वक्री आहे का? नाहीये. म्हणजे मग हे ह्याच्यावरनं अंदाज येतो. कळलं काय? जर एप्रिलचा जन्म आहे, तुमचा ज्या राशीमध्ये तुमचा ज्या महिन्यामध्ये जन्म असतो ना त्याच्यामध्ये फक्त 2 प्लस करा. ओके. आणि त्या राशीमध्ये, म्हणजे आता समजा जुलैचा जन्म आहे तर म्हणजे 9, 10, 11 मध्ये मंगळ वक्री असेल तुमचा तर तो वक्री आहे. म्हणजे धनु, मकर आणि कुंभ मध्ये तर तो तुमचा मंगळ वक्री असणार. पुढच्या 3 राशी पकडायच्या, 2 ऍड करून 9, 10 ज्या महिन्यात असेल त्याच्या पुढच्या 2 राशी पकडायच्या. मग इथे 9 मध्ये तो तुम्हाला मंगळ प्रतियोगात दिसेल रवीच्या. 10 मध्ये तो परत तो पुढे येणार आणि 11 मध्ये तो मार्गी होणार. असं त्याचं कॅल्क्युलेशन आहे. ओके. त्या महिन्यामध्ये जर तुमच्या त्या महिन्यामध्ये जर असेल तर वक्री आहे. खूप असे छोटे छोटे कॅल्क्युलेशन भरपूर आहेत माझ्याकडे, भरपूर आहेत. आणि मी दर वेळेला घेते की नाही तुमचे? हो, फक्त गणित वेगळं मांडावं लागेल. हो मॅडम, घेता वेगळं बुक कर. आता हे पंचमाच्या पंचमामध्ये हर्षल नेपच्यून आहे. हर्षल नेपच्यून हे स्तंभी आहेत, टॉट आहे. आणि गुरुचा जो पंचमेश आहे, गुरुकडून पण पंचमेश बघा. गुरुचा पंचमेश कोण आहे? मंगळ. तो पण केतू युक्त आहे. गुरु केतू युती आहे. गुरु शनी ऑपोजिट आहे. मांदी कुठे आहे? मांदी कर्क राशीमध्ये. आणि शुक्र जो आहे तो कृतिका नक्षत्र, हे कृतिका पण चांगलं नाहीये. आणि कुटुंबेश कोण आहे? शुक्रच आहे, तो कृतिकामध्ये. गुरु जो आहे तो कुठल्या नक्षत्रात आहे? पुष्यमध्ये. पुष्यमध्ये म्हणजे वदताऱ्यात आहे. आता 2021 ला याला त्रास सुरू झाला. 2021 त्रास सुरू झाला याला.
आणि शनीची दृष्टी त्यावेळेला शनी 2021ला मकरेत होता. शनीची दृष्टी बुधावर होती. त्यावेळेला याला त्रास चालू झाला. 2021ला दशा होती मंगळ महादशेमध्ये. मंगळ महादशेमध्ये राहू अंतर्दशा होती आणि सर्जरी झाली सप्टेंबर 2023ला. त्यावेळेला मंगळामध्ये बुध अंतर्दशा होती. तर बुध इथे सगळीकडे कारणीभूत आहे. मंगळामध्ये बुध अंतर्दशा असताना सर्जरी झालेली आहे. गंडांत नक्षत्रामुळे का मग? हा, हे मॅडम गंडांत कोणती संधी आहे ना. सर्जरी हा सर्जरी युरिनरी ट्रॅक संबंधी झाली का त्याची? हा, युरिनरीच्या इथे झाली ना सर्जरी. ते ब्लॉकेजेस होते ना, हा 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 ते सुंठा करतात काय करतात ना, हा तसंच. तसं करतात ते सर्जरीच्या आधी आहे ना. याने सॅम्पल म्हणजे डॉक्टरांनी सांगून ठेवलं होतं की म्हणजे ती असं सांगत होती की सर्जरीच्या आधी आपण मूल करूया आणि त्याच्यानंतर हे करूया. तसं नाही झालं पण ते. आणि सर्जरीच्या आधी मग काय झालं, ते सॅम्पल करून ठेवलं फ्रीजमध्ये. स्पर्म जे आहेत ते सॅम्पल फ्रीजमध्ये करून ठेवले आणि त्याच्यानंतर मग हे झालं. पण तरी पण पहिलं जे IVF आहे ते फेल गेलं. ते फेल गेलं कसं, आता ह्याचं तर सॅम्पल काढून ठेवलेलं आहे, ते पण असं शुक्रकृतिकेत असल्यामुळे ते स्पर्म पण बरोबर नाहीयेत, म्हणजे ऍक्टिव्ह म्हणजे बरोबर नाहीये तेवढे. कारण कृत्तिका हे अग्नितत्वाचं नक्षत्र आहे. अग्नी म्हणजे जळणं, तर स्पर्म काउंट कमी आहेत सगळे. तर त्याच्यामुळे स्पर्म जे हेल्दी म्हणतात ना, हेल्दी स्पर्म नाहीये. तर जर ह्याच्यामध्ये नाही झालं तर निडल टाकून शरीरामध्ये नॅचरल नाही निघालं असं तर शरीरामध्ये निडल टाकणार, बॉडीमध्ये टाकून मग ते स्पर्म काढणार आहे. असं सेकंड प्रोसिजर आहे नाही झालं तर. तर आता इथे जर सप्तमांश कुंडली जर बघितली, ही सप्तमांश पुत्र मुलासाठी बघतात. हा, तर इथे गुरु पण बघा, गुरुकडे बघा. बुधा बरोबर. हा, बुधा बरोबर आहे ना. दृष्टी शनी मंगळाची दृष्टी आहे. मंगळ शनीची दृष्टी आहे ना, बिघडलेला आहे. आणि गुरुच्या दोन्ही राशी पण बघा. गुरुच्या दोन्ही राशी बघायच्या. दोन्ही राशी दूषित आहेत. मंगळ शनीने दूषित आहे, मीन आणि मंगळाची दृष्टी आहे. ईशांश कुंडली बघा. गुरुकडे बघा. गुरु कारक ग्रह आहे. गुरु वंद्या राशीत आहे, शुक्र कृतिकेमधला आहे. गुरु वंद्या राशीत आहे, शुक्र पण वंद्या राशीत आहे. त्यामुळे शुक्राबरोबर कृतिका नक्षत्राबरोबर आणि शनीच्या दृष्टीत आहे. त्याच्यामुळे गुरु इथे पण बिघडलेला आहे आणि तूळ रास दूषित आहे. म्हणजे इथे प्रॉब्लेम सगळे हे नक्षत्र जे आहेत त्यांनी प्रॉब्लेम केले. काही नाही समजलं तर विचारा याच्यामध्ये. होती एकदम. मॅडम मग सेकंड IVF पॉझिटिव्ह होईल ना? ते काढायचं आता आपल्याला. आता कसं काढायचं ते मी शिकवते. फर्स्ट IVF केलं ते पण सांगते. मॅडम कुठली नक्षत्र लागतात? कुठली नक्षत्र असली की ते IVF सक्सेस होतं? नाही, दृष्टी गोचर बघायचं. ओके. नक्षत्रांचा संबंध नसतो का मॅडम? म्हणजे नाही, नक्षत्रांचा असतो. आता सांगते ना मी तुम्हाला कसं बघायचं ते IVF. पण ह्याची ही कुंडली आता हा बाजूला झाला, आज स्पर्म दिले बाजूला झाला. आता तिची परीक्षा आहे सगळी. आता ह्याच्यामध्ये ती सक्सेस होईल की नाही, कारण तिचं पण वय, तिचं सांगते मी तुम्हाला कुंडली. आणि तिचं का फेल गेलं पहिलं ते पण सांगते का फेल गेलं. आपल्याकडे फेल झाल्यानंतर ती आलेली आहे आणि त्याच्यानंतर तिची कुंडलीच दाखवत होती ती. पण मी म्हटलं नाही, तुझ्या मिस्टरांची दाखव. तर तिला विचारलं, ती हा प्रॉब्लेम आहे का, हा मेजर दोष आहे,
हा त्याच्या कुंडलीमध्ये. तर असं काही झालं होतं का, असं काय आहे का? तर टेस्टिकल ट्यूब मध्ये प्रॉब्लेम असणं की ब्लॉकेजेस होणं. तर ती म्हणाली सर्जरी झालेली आहे आणि सगळं झालेलं आहे ते करून. तर जेव्हा तुम्ही 2021ला त्रास सुरू झाला आणि 2023ला सर्जरी झाली सप्टेंबर मध्ये. तर सप्टेंबर मध्ये बघितलं तर मंगळ महादशा, बुध अंतर्दशा, शुक्र विदशा आहे. तर जो महादशा स्वामी आहे, अंतर्दशा स्वामी आहे, आणि तो आताच सांगते मी तुम्हाला काय ते करायचं. जो महादशा स्वामी आहे ना, तो लग्नी मांडायचा, त्याचं लग्न घ्यायचं. मंगळ केतू तो लग्नी घ्यायचा आणि बाकीचे ग्रह मांडायचे आणि त्याच्यावरून बघायचं अंतर्दशानाथ स्वामी कितवा आहे, कसा आहे. महादशा स्वामी लग्नी मांडायचा. हा आता जर लग्नी मंगळ महादशा स्वामी कोण आहे, मंगळ आहे, तर तो लग्नी मांडायचा. बाकीचे सगळे हे ग्रह असेच घ्यायचे. तर कुंडली मांडा, मी सांगते तुम्हाला. कोणाची बाकी मॅडम मग लग्न कुंडलीप्रमाणेच ठेवायचे ना? हा बाकी तसेच ठेवा. आता मिथून लग्नाची मांडा. महादशा स्वामी कोण आहे, मंगळ आहे. कोणाचा म्हणताय मंगळ महादशा मिथुन. स्वामी? महादशा स्वामीची कुंडली मिथून लग्नाची मांडा. ओके. कर्केमध्ये गुरु, कन्येमध्ये मंगळ, नाही कन्येमध्ये गोचरीचा मंगळ होता. बाकीचे हे सगळे असेच मांडा. धनुमध्ये नेपच्यून, राहू, हर्षल, नेपच्यून. शनी येईल अष्टमात आणि बुध जो आहे तो दशम स्थानामध्ये येईल. कुंडलीतले ग्रह तसेच मांडायचे, फक्त मंगळ लग्नी मांडायचं का मग? हा महादशा स्वामीचं लग्न मांडायचं, महादशा स्वामीची कुंडली मांडायची. बुध कुठे आला, दशमात आला. अंतर्दशानाथ स्वामी बुध आहे, दशमामध्ये आला. दशमात आहे. बुध मंगळाचा केंद्रयोग झाला, जो महादशा स्वामी आणि अंतर्दशानाथ स्वामीचा केंद्रयोग झाला. बरोबर ना? हो मॅडम. हो बरोबर आहे. हा आणि बुध हा जो अंतर्दशानाथ स्वामी आहे बुध, तो राहू केतूच्या आणि मंगळाच्या केंद्रयोगात आहे. हो. हा आणि बरोबर आहे. रेवतीच्या चरणातला आहे. बरोबर. हो 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 बरोबर आहे. शुक्राची बी दशा आहे. तुम्हाला दशा दाखवू काय? हे बघा, आधी बाजूला लिहून ठेवा. मंगळ महादशा, बुध अंतर्दशा आणि शुक्र विदशा. शुक्र व्ययस्थानामध्ये विदशा स्वामी, ज्या वेळेला सर्जरी झाली त्यावेळेला. परत एकदा सांगा. मंगळ महादशा, मंगळ महादशा, बुध अंतर्दशा, शुक्र विदशा. आता शुक्र जो आहे विदशा स्वामी, जो शुक्र आहे तो कृतिका नक्षत्रामध्ये व्ययस्थानामध्ये आहे ना, म्हणजे हॉस्पिटल, सर्जरी. आणि जो गोचरेला मंगळ हर्षल आहे, जे लग्नी आहे मंगळ, आणि समोर हर्षल आहे सप्तमात, तो सर्जरीला पूरक आहे, लग्नातून झालेला आहे. मंगळ हर्षल समोरासमोर. आता जर गोचर काढलं, 2021ला त्रास सुरू झाला, 2021ला बोलू नका. समजतंय काय तुम्हाला, काय फास्ट होत आहे? मॅम सगळ्यांना फास्ट होते. थोडं हळू घ्या मॅडम. मॅडम, त्यांनी IVF केलं ना, त्या टाइमाची ती तारीख पाहिजे, म्हणजे त्या दिवशीचं गोचर मांडून पत्रिका मांडायची का? ही IVF ची कुंडली नाहीये, ही त्याची, ह्या माणसाची सर्जरी झाली त्याची कुंडली आहे. पुरुषाची. तुम्हाला जर हा पाठ कळला नसेल तर हा बाजूला ठेवते मी, मग मी तिची कुंडली काढते. नको मॅडम, पूर्ण करा प्लीज. नाही मॅडम,
आपण घेऊया काय क्लासमध्ये, मी तुम्हाला घेते चांगलं, कारण दुसरी कुठे होणार नाही. 8:45 वाजता कळत आहे मॅडम, सांगितलं तर चालेल, कळत आहे आम्हाला. घ्या मॅडम, कंटिन्यू करा ना. महादशेची कुंडली आहे ना, म्हणजे अर्धवट राहील. कंटिन्यू करा ना मॅडम, म्हणजे कळतंय. आता जे तुम्ही गोचर जे काढलंय, गोचर शनी 2021 त्रास सुरू झाला तेव्हा मकरेमध्ये शनी होता, त्याची दृष्टी कोणावर होती सांगा? बुधावर होती. आणि सप्टेंबरला 2023 सप्टेंबरला त्याची सर्जरी झाली, तेव्हा मंगळ कन्येत होता. म्हणजे कुठे होता? चतुर्थामध्ये. आणि मूळ मंगळाची दृष्टी महादशा स्वामी जो मंगळ आहे त्याची दृष्टी कुठे होती? चतुर्थावर होती. जे मंगळावर, गोचर मंगळावर. आणि मंगळाची दृष्टी, गोचर मंगळाची दृष्टी कोणावर होती? शनीवर. गोचर हा, सेव्हन्थ हाऊस. बुधावर होती आणि 7th हाऊस बुधावर. मग मंगळ आणि मंगळाचा केंद्रयोग होता की नाही? हो. हा, म्हणजे ही महादशा स्वामीची कुंडली आहे. आणि त्याच्यावरती गोचर मांडायचं, कळलं का? मंगळाचं गोचर घ्यायचं. ओके. आणि शनी कुंभेत होता जेव्हा 2023 ला सर्जरी झाली सप्टेंबरला, तेव्हा शनी कुंभेत होता. त्याची दृष्टी कुठे होती? बुध पर. मेष राशीवर. षष्ठावर होती की नाही? हा, षष्ठावर. आणि शनीची दृष्टी कुठे होती? चंद्रावर. लाभावर होते. लाभावर. हा, लाभावर आणि तृतीयेवर होते. तृतीय स्थानात. अंतर्दशानात स्वामी बुध जो आहे आणि महादशानात स्वामी मंगळ, त्याची एकमेकांवरती दृष्टी होती. मूळ कुंडलीचा बुध षष्टेश आहे. मूळ कुंडलीचा बुध कोण आहे? षष्टेश आहे ना. त्याचीच अंतर्दशा चालली होती. आणि शुक्राची विदशा, शुक्र कृतिका नक्षत्रात होता. समजलं काय? हो, समजलं मॅडम. मॅडम जर परत सांगा हे. हा, सांगते. आधी तुम्ही महादशाची कुंडली मांडली का? बघा, मंगळ महादशा, बुध अंतर्दशा. सगळं मांडलंय मॅडम, सगळं मांडलंय. हा, तर बुध जो आहे त्याच्यावर गोचर मंगळ त्यावेळेला कन्येमध्ये होता. तो कन्येमध्ये राऊंड सर्कल करा, त्याला कन्येमध्ये लिहा मंगळ, आणि त्याला सर्कल करा. गोचरवाल्यांना सर्कल करा. आणि जी शुक्राची विदशा होती, तो शुक्र होता कृतिकेमध्ये, तो विदशा स्वामी होता, त्याच्यामुळे हॉस्पिटलायझेशन झालं. आणि मंगळाने मंगळाशी केंद्रयोग केला, मंगळाने बुधावर दृष्टी टाकली. अंतर्दशानात स्वामी, महादशानात, हे केंद्रयोगात आहेत सगळे. तर त्याच्यामुळे हे सगळं झालं. गोचर शनी जो आहे 2021 ला, तो मकरेत होता, त्यावेळेला बुधावर दृष्टी होती त्याची. त्यावेळेचं गोचर आहे ना, त्यावेळेचं ते तुम्ही मांडायचं इथे, तर तुम्हाला बरोबर कळेल. नाही कळलं तर सांगा, परत सांगते. म्हणजे गोचर लग्नी मांडणे, मूळ कुंडलीचे ग्रह बघणे आणि गोचर ग्रह, असं कॉम्बिनेशन. हा, सगळं लावायचं, गोचर लिहायचं तिकडे. आणि गोचर आधी जी महादशानात आहे ना, त्याची कुंडली मांडायची. खरं तर हा विषय नव्हता आजचा, आज मी घेणारच नव्हतो. मिथुन लग्न कशामुळे घेतलं? महादशानाथ स्वामी आहे ना मंगळ तिथे बसलेला, म्हणून मिथुन महादशानाथ स्वामीची कुंडली मांडायची आहे. ओके ओके ओके. आणि अंतर्दशानाथ स्वामी तिथे लिहायचा. राजीवजी, समजलं काय तुम्हाला?
हो मॅडम, हो. हा. मॅडम अजून काय मॅडम काय बघता येतं मॅडम याच्याने असं? हा महादशा आपल्याला तर समजा हे सर्जरी होती म्हणून ठीक आहे, पण नॉर्मल कुंडलीमध्ये महाराष्ट्र स्वामी टाकून कुंडली टाकून हा आपण काय बघू आता शकतो? नॉर्मल बघायचं असेल ना तर तुम्हाला अंतर्दशानाचा आणि महादशेचा संबंध काय आहे, कुठलं स्थान ऍक्टिव्ह झालेलं आहे. आता इथे दशम स्थान पण अंतर्दशाचं ऍक्टिव्ह झालेलं आहे ना, तर ते कार्यक्षेत्रासाठी चांगलं आहे. कारण महादशा स्वामीच्या धनामध्ये गुरु गेला तर तिथे पैशासाठी चांगलं आहे, धनासाठी. गुरु आहे ना, गुरु धनात आहे ना. हा म्हणजे त्या वर्षात ते कमवणार भरपूर. पण ऑपोजिटला शनी आलाय, मग त्याच्यामध्ये कंट्रोल पण राहणार आहे. कारण गुरु हा शनीला बघतोय, तर तिथे ते त्रासदायक आहे. म्हणजे ही दशा चांगली जाईल का अशी, तर तिथे ते थोडेसे म्हणजे हर्डल पण आहे आणि थोडस चांगलं पण आहे, असं आहे ते. म्हणजे सर्जरी पण झाली याच्यामध्ये आणि त्रास पण म्हणजे आहे सगळा. मी घेईन प्रत्येक कुंडलीला लावायचं असं, तर मग मी तुम्हाला सांगीन मी असे. तो मैडम ये जो कंपैरिजन हम कर रहे हैं ना, कंपैरिजन जो कर रहे हैं ना, मंगल बुध और शुक्र ये तीनों का, तो ये मंगल वाला लग्न बना के ही करना है, फिर ओरिजिनल लग्न कुंडली से कुछ भी कंपैरिजन करके नहीं देखना है। नहीं, ओरिजिनल मतलब कुंडली इधर का का दसम भाव में शनि है ना, उधर का ओरिजिनल लग्न कुंडली में शनि दसम में है और यहाँ पे बुध दशम में है। तो यहाँ पे अभी 10th हाउस के लिए बुध को कंसीडर करके ही हमको प्रिडिक्शन देखना है। हाँ हाँ, और उसका अंतर्दशनाथ स्वामी और मंगल का क्या कनेक्शन है महादशा, पर वो फिर तो ये ऐसे भी वो समझ लग्न में बना आता के है। देखो हम लोग को कुंडली में भी ऐसे समझ में आता है, तो ऐसे ज्यादा ध्यान में नहीं आता, इसलिए वो कुंडली बनानी है बस, बाकी कुछ नहीं है। बाकी वैसे की वैसे ही है, लेकिन हम लोग को ऐसे समझ में नहीं आता है ना फट से। पर नहीं, कुंडली को जैसे अभी मंगल को लग्न बनाया ना, तो हाँ ओरिजिनल कुंडली का दसम भाव बदली हो जाएगा, चतुर्थ भाव भी बदली हो जाएगा ना। तो हाँ अभी हाँ समझो कर्म और सुख का हम लोग कुछ देखना है, जैसे घर लेना है कि काम धंधा हाँ स्टार्ट हाँ करना है, तो फिर वो ओरिजिनल कुंडली का कर्म स्थान और ये नहीं देखना है, सुख स्थान। और ये हाँ, कुंडली का उसमें कर्म और गोचर सुख का देखना गुरु की दृष्टि भी देखो वहां पे, क्योंकि गोचर भी काम करेगा ना वो तभी। अभी कैसे इधर मंगल आया इसके लिए वो काम किया ना, उस टाइम में देखो ना, मंगल वो 4th हाउस में आया ना, कन्या में, तो उसने ब्लॉक किया ना सबको, तो तभी सर्जरी हो गई ना। हाँ, पर ऐसे वो ओरिजिनल कुंडली का षष्ठ स्थान है ना, बीमारी का, रोग ऋण शत्रु हाँ, का षष्ठ स्थान। स्थान है, बीमारी का है बुध, हाँ तो हाँ वो तो अंतर्दशा बुध की षष्ठ स्थान की आई ही ना। हाँ, पर वो भले अब फिर सुख स्थान, इधर हमको वो सुख स्थान दिख रहा है, पर हाँ एक्चुअल कुंडली का वो षष्ठ स्थान है। हाँ, षष्ठ स्थान है। तो उसने षष्ठ का ही रिजल्ट दिया, हाँ, 4th षष्ठ हाउस का का ही रिजल्ट। रिजल्ट देगा, बराबर है। हम्म। जो है वो ओरिजिनल कुंडली वही रिजल्ट देगी। ओरिजिनल कुंडलीमध्ये जास्त इझी वाटतं। और शुक्र की भी दशा है, अभी शुक्र भी दशा कृतिका में है ना वो। शुक्र एक्चुअली ओरिजिनल कुंडली का वो धनेश है, और ये हाँ, कुंडली में शुक्र व्ययेश हो जाएगा, व्ययस हो गया। तो वो व्यय मतलब खर्चे का वो बताएगा, हाँ, धन आएगा वो नहीं बताएगा। फिर अभी इधर ओरिजिनल कुंडली से कंपेयर करेंगे तो अभी मतलब जैसे शुक्र की भी दशा है, तो शुक्र उस टाइम में कहाँ से गोचर कर रहा था वो भी देखना है। विदशा स्वामी कहाँ से गोचर करता है, अभी तक हम लोग ने ऐसे ही सीखा था। विदशा स्वामी जैसे जैसे जाता है वो कहाँ से, किसके ऊपर से गुजरता है, वो देखने का है। तो ये गोचर के टाइम ये जो हमने बनाया, तभी शुक्र कौन से हाउस में था, लाभ स्थान में था। हाँ, वो शुक्र था, मुझे लगता है वो देखना पड़ेगा, लेकिन देखा नहीं। ठीक है ते अभी चलो 5 कोई बात मिनिट मी मैंने बनाई आहे कुंडली. मी हे चांगलं शिकवीन तुम्हाला अजून कुंडल्यांना लावून. हा काय हाँ ठीक है जस्ट चले एक चले थैंक यू मी बघायसाठी 5 मिनिटात बनवली आहे. म्हटलं शेवटच्या ह्याच्यात बघूया हे लागतंय का असं करून, तेव्हा मी ट्रायल म्हणूनच घेतलेली आहे. मी आधी कधी शिकवलं नाही ना असं, आधी ट्रायल म्हणूनच बघितलं, बघूया हे लागतं का असं. पण गोचरसाठी पण तारीख काय यांची मग? काय काय गोचरसाठी तारीख कशी, गोचरसाठी तारीख कोणची घ्यायची मग? तारीख जी आहे तीच घ्यायची. नहीं वो
गोचर कौन सा लगा है, तो सर्जरी जिस दिन हुआ उस दिन का गोचर लगाना मोठे है। मोठे ग्रह आहेत ना, आपल्याला जर तारीख माहिती नाही, शनी मंगळ राहू केतू बघायचे. अच्छा. नाही आता शुक्र व्ययश आला की नाही महादशाच्या हो. याच्यामध्ये, तर मग एक्झॅक्ट तारीख कुठली घ्यायची अशी की शुक्र दशा आहे ना, हा शुक्र. त्यावेळेला सप्टेंबर मध्ये बघायची कुठे शुक्र जातो. अच्छा. मॅडम बुधाचं गोचर कुठून होतं त्यावेळेला? बुधाचं गोचर होतं सप्टेंबर 23 ला, तो बुधावरूनच जात होता. ते पण बघावं लागतं ना? हा, ते पण बघावं लागेल. हो, सांगते मी तुम्हाला, पुढच्या कुंडल्यामध्ये घेईन मी. हा, ते आता ही जी कुंडली आहे ती 16-10-93-20-2 जयपूर, बघा ही राहिली कुंडली. ती घेऊ काय? 5 मिनिटं आहेत मॅडम त्याच्या. ती वाईफ घ्या मॅडम, घ्या मॅडम, घ्या. ती वाईफची आहे ना मॅडम? ही केतू लग्नी आहे. हा, ही स्त्रीची आहे. शुक्र रवी पंचमात आहे. मॅडम जन्मतारीख सांगा ना प्लीज आधी. 16-10-93-20-2 जयपूर. आता इथे लग्नबिंदू जो आहे तो कृतिका नक्षत्रात आहे, वधताऱ्यात आहे. हा वधतारा आहे इथे, कृतिका. मीन नवमोश आहे. लग्नावर कोणाची दृष्टी आहे बघा, लग्नावर मंगळाची दृष्टी आहे. लग्नेश शुक्र कुठे आहे? कन्या या वंध्या राशीत आहे, नीचेच आहे. पंचम भावारंभी आहे. ज्या भावारंभात लग्न असतं ना त्याच भावारंभी शुक्र आहे. 8 अंशाचं लग्न आहे आणि पंचम भावारंभी शुक्र आहे. वंध्या नीचेच आहे, पंचम भावारंभी आहे. शनी जो मकरेत आहे तो 29 अंशाचा आहे. आता मला सांगा, हा शनी मार्ग कसा आहे सांगा. पटकन सांगा. विद्या. वक्री आहे, वक्री. वक्री ऑक्टोबर आहे ना. जन्म कधीचा झालाय? स्तंभी आहे. ऑक्टोबरचा आहे. ऑक्टोबर. हा 10च्या राशीत आहे. ऑक्टोबर महिना आहे, म्हणजे काय झालाय तो? मार्गी. मार्गी झालेला आहे. हा, आले मुकेश भाऊ, झालं. हा मार्गी झालेला आहे. म्हणजे किती तारखेला मार्गी झाला? तर 29 अंशाचा आहे अंश. आता ह्याच्यामध्ये काही आपण बघत नाही ना, पंचांग उघडत काही नाही. आपल्याला फक्त बघायचं आहे नुसतं, बस. कधी मार्गी झाला, कधी वक्री झाला, हे फक्त माहिती पाहिजे बस. किती अंशाचा आहे? 29 अंशाचा आहे. तर 29 तारखेलाच तो मार्गी झालेला आहे, 29 ऑक्टोबरला. हा, तर हिचा 16 तारखेचा जन्म आहे आणि 29चा मार्गी झालेला आहे. आणि तो 1 कलेवरच चालणार 15 दिवसामध्ये. त्याच्यामुळे हा स्लो आहे. हर्षल नेपच्यून बघा, आता ऑक्टोबरचा जन्म आहे तर सप्टेंबरचा हे आहे, तर हर्षल नेपच्यून पण स्तंभी आहे, कारण हे ग्रह खूपच स्लो चालतात. शिवाय तो हर्षल आणि नेपच्यून डॉट कंजंक्शन मध्ये आहे, हे जास्त वाईट आहे. म्हणजे धनुरास त्याने खराब केलेली आहे. गुरुच्या राशीत आहे. मीन राशीवर शनीची दृष्टी आहे. गुरुची रास दूषित आहे. आता पंचमेश जो बुध आहे, पंचमेश बुध, तो ठीक आहे 25 ला वक्री झालाय, पण तरी पण तो स्लो आहे. कारण 16 तारखेचा जन्म आहे आणि 25 ला वक्री झालाय. तो स्लो होत होत वक्री होणार. हा, तरी ठीक आहे, एवढा काय प्रॉब्लेम नाही याचा. तर त्याने वक्री होताना हळूहळू गती कमी करणार. आता ह्या बुधावर, ह्या पंचमेश बुधावर कोणाची दृष्टी आहे? शनीची दृष्टी आहे. बुध हा मंगळयुक्त आहे आणि चंद्र बुध पण युती आहे. मंगळ हा मार्केश आहे, व्ययश आहे आणि चंद्र हा अमावस्येचा आहे. तिथी बघा, चंद्राची नेहमी तिथी बघायची, चंद्र बलवान आहे की नाही. तर चंद्र हा अमावस्या सोडून आलेला आहे. तर हा तिथीने आणि स्थानाने पण बिघडला, तिथीने पण बिघडला. आणि चंद्र हा मंगळाबरोबर आहे, त्याच्यामुळे चंद्राला बळ नाहीये. आता गुरु हा कोण आहे? तर अष्टमेश होऊन पण गुरु इथे षष्ठात बसलेला आहे. गुरु हा पूर्ण रवीच्या युतीत आहे. रवी गुरु बघा पूर्ण युती आहे की नाही. 29 अंशाचा रवी आहे, गुरु 0 अंशाचा आहे, म्हणजे रवी गुरु पूर्ण युती आहे. तर गुरु हा अस्त झालेला आहे, पूर्ण अस्त आहे. आणि गुरु हा कुठल्या नक्षत्रात आहे? रवी कुठल्या नक्षत्रात आहे? तर चित्राचं 2रं चरण नपुसकांश मध्ये आहे. कन्या नवमांश वर्गोत्तम आहे, पण नपुसकांश आहे, म्हणजे वंध्या नवमांशात आहे.
कन्या या वंद्या राशीत आहे. गुरुमंगळ युती आहे. गुरुमंगळ युती काय सांगते की खर्च करून मूल होणार, IVF करूनच मूल होणार. कारण गुरु हा मंगळाबरोबर, मुलगा हा मंगळाबरोबर बसलाय, तो युसेन्स आहे मंगळ, तिथे खर्च करणार, आर्थिक नुकसान इथे दाखवतं. तर मुलगा यायच्या आधीच खर्च करायला लावलेला आहे त्याने. तर खूप खर्च झालाय, पाण्यासारखा पैसा गेला हिचा. कारण हे भयंकर कठीण काम झालेलं आहे तिच्या हातून. हे म्हणजे खूप खर्च होतोय आणि तिला मूल हवंच आहे, कसंही करून मूल हवंय. इथे बुध पण पंचमेश होऊन प्लुटोच्या युतीत आहे बघा. बुध पंचमेश होऊन 24 डिग्रीचा बुध आहे आणि प्लुटो 0 अंशाचा आहे, तर युतीत आहे. हे सगळं बघायचं हा, युत्या बित्या या, नाहीतर तुम्हाला कळणार नाही. बुध प्लुटोच्या युतीत आहे. आता चंद्रकुंडलीचा पंचमेश बघा पटकन. शनी गतीही नाही की नाही. शनी कारग्रह गुरु असतंय. नवमोशामध्ये तो गुरु राहुयुक्त झालेला आहे. हा अष्टमात आहे आणि मंगळ दृष्ट आहे. आता ह्याच्यात पॉझिटिव्ह पॉइंट पण सांगते. गुरु हा राहुयुक्त आहे आणि मंगळ दृष्ट आहे, गुरु दूषित आहे. चंद्र हा कोण आहे, सप्तमेश. आता ही सप्तमांश जी कुंडली आहे ना, सप्तमांश कुंडलीमध्ये चंद्र बघा, चंद्र शनियुक्त आहे आणि केतुयुक्त पण आहे. चंद्र बिघडलेला आहे मॅडम. आता इथे मांदी पण आहे तिथं, मांदी पण आहे. हा मांदी पण. बुध कुठल्या नक्षत्रात आहे. विशाखा 2. हा, तर विशाखा नक्षत्र काय देतं, तर मी तिला विचारलं सिस्ट आहे का. पिरियड बघा, तिच्या विशाखा नक्षत्र आहे ना, तिचं पिरियड रेग्युलर आहे पण फ्लो कमी आहे आणि थोडे PCOS मध्ये सिस्ट आहे तिच्या. तिला विचारलं सिस्ट आहे का, कारण विशाखा नक्षत्र हे सिस्ट देतं, गुरुचं नक्षत्र आहे, त्याच्यामुळे सिस्टचं काम विशाखा नक्षत्र करतं. तर हा बुध विशाखा नक्षत्रामध्ये सिस्ट दिलेलं आहे. त्याने सर्व आता ह्या सगळ्या ग्रहांवर शनीची, जे कमी गतीतला शनी आहे त्याची दृष्टी आहे. त्याच्यामुळे चंद्र पण जो आहे तो मांदी स्वामी पण आहे, चंद्र पण बिघडलेला आहे. अष्टक वर्गाला जर बघितलं तर पंचमाला 21 गुण आहे, म्हणजे अष्टक वर्गाचं पण डोळ्याखालून तुम्ही घाला. त्याच्यानंतर द्रेष्कान कुंडली जर बघितली तर लग्नेश शुक्र जो आहे तो पूर्ण शनी केतूच्या युतीत आहे. हा लग्नेश शुक्र तो द्रेष्कान कुंडलीमध्ये पण लक्ष घालायचं की शनी केतूच्या युतीत आहे. सप्तमांश कुंडली पण बघितली आपण. हे सगळं बघून नंतर मग आता जेव्हा पॉझिटिव्ह काय आहे याच्यामध्ये, वय एकतर पॉझिटिव्ह आहे, 30 वयाची आहे, तर होण्याचे चान्सेस आहेत, कारण वय कमी आहे. हे पहिलं बघायचं वय आहे का. वय जर 35-38 झालं असतं तर प्रॉब्लेम्स होते. तर वय 30 आहे, तर एकतर हा पॉझिटिव्ह भाग आहे. आणि सप्तमांश कुंडलीमध्ये बघितलं तर गुरुची दृष्टी पंचमावर आहे आणि ह्या कुंडलीमध्ये बघितलं तर पंचमावर कोणाची दृष्टी नाहीये. लग्न कुंडलीत पण जर बघितलं म्हणजे तिथे पण सप्तमांश कुंडलीमध्ये पण पंचमावर दृष्टी नव्हती, इथे पण नाहीये. कुटुंब स्थानावरती पण कोणाची दृष्टी नाहीये. आणि पंचमेश जो बुध आहे किंवा हा तो शनी दृष्ट आहे, त्याच्यामुळे उशिरा दाखवेल हा. आणि चंद्रकुंडलीच्या पंचमावर पण कोणाची दृष्टी नाही. हे सगळे पॉझिटिव्ह पॉइंट आहे. पॉझिटिव्ह पॉइंट आणि निगेटिव्ह पॉइंट सगळे काढायचे. तर होईल का, तर IVF झालं तेव्हा नोव्हेंबर 2023 मध्ये IVF झालं, नोव्हेंबर 2023 ला. जर तेव्हाचं गोचर बघितलं नोव्हेंबर 2023 ला, तर मंगळ हा तुळेतनं जात होता. हे योग्य आहे का मंगळ तुळेतनं जाणं. नाही. तुम्ही नोव्हेंबर 2023 चं गोचर काढा, तर रवीवरून बरोबर 29 अंशाचा केतू जातोय. कन्या राशीमध्ये केतू होता आणि तो बरोबर रवीवरून जातोय, केतूवरून, रवीवरून केतू जातोय. तर हे काही बरोबर नाहीये. आणि ह्या सगळ्या ग्रहांवर मंगळाची दृष्टी होती, तर तेव्हा हे बरोबर नाहीये. शुक्र लग्नेश जो आहे, शुक्र तो केतूवरून जात होता, म्हणजे केतू इथेच होता, भले तो 29 अंशाचा होता पण एकाच स्लॉट मध्ये आलेले आहे ते, लग्नेशा बरोबर होता. आणि दशा कसली होती तेव्हा, शुक्र अंतर्दशा आणि मंगळ विदशा.
आणि मंगळ जो विदशा स्वामी आहे तो सगळ्या एवढ्या ग्रहावरून जात होता. आधीच शनीची दृष्टी होती तिथे, गुरुची दृष्टी इथे नव्हती, गुरुची दृष्टी नव्हती. गुरुची दृष्टी कुठेच नाहीये. तर आता तिला IVF डेट द्यायची आहे. तर कशी द्यायची आणि तुम्हाला जरा फास्ट होत आहे, पण कशी द्यायची सांगा. हे एवढं कळलं का तुम्हाला सांगा. टीचर चंद्र कुंडली का पंचम स्थान पे गुरु का दृष्टि आ रहा है ना. नहीं इतना पहिला बोलो, इतना समझ में आया. वृषभ राशीत आल्यावर होऊ शकतं. गुरु वृषभ राशीत येईल ना गोचरीने एप्रिलच्या नंतर. नाही थांबा, आधी एवढं समजलं काय सांगा तर पुढे जाईल. हो समजलं. हो समजलं. समजलं नीट. गोचर कळलं. हो. IVF फेल का झालं कळलं. हो मॅडम. गोचर विरुद्ध होतं. केतू चालला होता रवी वरून म्हणून फेल गेलो. नेहमी गोचर आहे ना मंगळाचं लावायचं, कारण मंगळ हा मिसकॅरेज करणार आहे, अग्नितत्वाचा ग्रह आहे ना. तर रवीवरून केतू जाणं बरोबर नव्हतं आणि मंगळावरनं मंगळ जाणं, चंद्रावरनं हे बरोबर नाही. तर जेव्हा मंगळाची दृष्टी असेल ना पंचमावर आणि या ग्रामवर, तेव्हा ते गोचर द्यायचं नाही का IVF ची डेट काढताना. तर जर जुलैमध्ये जर काढलं आपण, कारण जर आधीची डेट घेतली ना तर मंगळ आता वृषभेमध्ये मे महिन्यामध्ये जाणार आहे. गुरु हा वृषभेत मे महिन्यामध्ये जाणार आहे. त्यावेळेला मंगळ हा इकडे असणार कुंभेत, नंतर मीनेत येईल तेव्हा दृष्टी असेल, मेषेत येईल तेव्हा या ग्रहांवर दृष्टी येईल. जेव्हा वृषभेत जाईल मंगळ, गुरु पण इथे असेल. जेव्हा कृतिका नक्षत्र त्याने पार केलेलं असेल, कृतिका नक्षत्र पार केलेलंच घ्यायचंय कारण लग्नबिंदू कृतिका आहे. तर कृतिका नक्षत्र त्याने पार केल्यानंतरच गोचर द्यायचंय. तर ज्या वेळेला मंगळ कृतिका पार करून मंगळ इथे येईल आणि गुरु जेव्हा इथे असेल, त्याने पंचमावर दृष्टी टाकली असेल, त्यावेळेचं गोचर जुलैचं घ्यायचं. म्हणजे गुरु हा लग्नावरती पंचमावर पाहिल, रविवर पाहिल आणि गुरु सप्तमावर आणि गुरु इथे शनिवर पाहिल. आणि शनी जो आहे तो बघा, शनी चंद्रकुंडलीच्या पंचमात पण आहे. मग ज्या वेळेला चंद्रकुंडलीच्या पंचमात शनी आहे आणि ज्या वेळेला गुरु पंचमावर इथे बघणार आहे, शनी आणि गुरु मिळूनच करणार की नाही कुठलंही काम. मग ज्या वेळेला चंद्रकुंडलीकडून पण गोचर लावा, चंद्रकुंडलीच्या पंचमात शनी असणार आणि गुरु इथून बघेल पंचमाला. ज्या वेळेला मंगळ कृतिका सोडून पुढे गेलेलं असेल त्यावेळेची डेट द्यायची, मंगळ इकडे बघेल. पण ते 2 महिने आधी त्यांना टाकावं लागतं. म्हणजे जी प्रोसेसची आहे ना, 2 महिने आधी त्यांना बाहेर प्रिझर्व करण्यात जे असतं ना, त्याला हे करायसाठी म्हणजे ते 2 महिने आधी काढावं लागतं. आणि म्हणजे जे पोटामध्ये घालतात, म्हणजे ह्याच्यामध्ये शरीरामध्ये जे घालणार तेव्हाची डेट ही द्यायची, शरीरात घातलेल्याची डेट. आणि 2 महिने जे आधी ठेवायचं आहे ना त्याची डेट पण काढून द्या, पण त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण शरीरात गेल्यानंतर ते 2 म्हणजे ऍक्च्युअल गेल्यानंतर तेव्हा तिचं व्यवस्थित होईल. म्हणजे गुरु इथे आल्यानंतर, गुरुची दृष्टी आल्यानंतर. आणि त्यावेळेला जर तुम्ही दशा बघितली जुलैमध्ये, तर ती पण दशा बघून ठेवा. कळतंय काय? हो मॅडम, कळतंय सगळं. हंसा मॅडम आता टीचर समझ रहा है. आता इथे शुक्रामध्ये त्यावेळेला हिने कधी केलं होतं, सप्टेंबर मध्ये सांगितलेलं ना मी, सप्टेंबरला केलेली ना आधीची. सप्टेंबर सांगितलेलं. सप्टेंबरला बघितलं तर चंद्राची विदशा होती. आता शुक्राचीच अंतर्दशेमध्ये त्यावेळेला चंद्राची विदशा होती. चंद्र तिचा षष्ठात होता आणि चंद्र नक्षत्र पण बघायचं कुठलं ऑपरेट झालंय ते. त्याच्यानंतर मंगळ जाईल. मंगळ 2023 कुठे बघते मी, 2024 बघायला पाहिजे ना. तर 2024ला जून पर्यंत, 19 जून पर्यंत राहू आहे. गुरु लागेल नंतर. मग गुरु लागेल. आणि आपण जुलैची तारीख दिलेली आहे, तर गुरुचीच विदशा आहे.
हा, शुक्रामध्ये गुरुची विदशा आणि ह्या अंतर्दशानाथ स्वामी शुक्र त्याच्यावर गुरुची दृष्टी आहे आणि विदशा स्वामी गुरु, तो गुरु दृष्ट इथे आहे. विदशा स्वामी नोव्हेंबर पर्यंत आहे, तर जुलै पासून नोव्हेंबर पर्यंतची अशी डेट, म्हणजे अंतर्दशानाथ स्वामीला पण शुक्र बघतोय आणि गुरु विदशा स्वामी जो पंचमाला पाहतोय, भाग्याला पाहतोय, अशी डेट काढून द्यायची. म्हणजे मंगळ आणि कृतिका नक्षत्र सोडल्यानंतर मंगळाने, कारण तिथे मग अग्नीचं नक्षत्र आहे ना, तिथे स्पॉइल करणार. करेक्ट. हा, म्हणजे नक्षत्र पण बघायची कुठली आहे ती, अशी नक्षत्र द्यायची नाही जी अग्नीची नक्षत्र आहे. पण इव्हन ते म्हणजे मिथुनेत यायच्या आधीच करायला लागेल ना, कारण परत त्याची मग पंचमावर दृष्टी येईल. हा, म्हणूनच तो एकच चान्स आहे. हा, बरोबर आहे, बघायला लागेल ना, म्हणून तो इकडचाच चान्स द्यायचा, इकडेच पाहिजे. बरोबर, नाहीतर मग असं गोचर आता खूप मुश्किलीने लागलंय ते काढायला, पण गोचर किती वेळ गेला माहितीये. टीचर, समझो मिथुन में गया तो मिथुन में से वो पंचमेश को देखेगा तो भी थोड़ा चांस रहेगा ना. हाँ, पंचम को पंचमेश है, तो फर्स्ट पहला 2 महीना है ना, उसको संभालना ही पड़ेगा. हाँ, लेकिन गुरु है ना, गुरु एक अच्छा है ना, इसके लिए चांसेस बहुत ज्यादा है. गुरु है अच्छा है, और नवंबर तक है ना, गुरु की भी दशा है ना, तो गुरु उसमें काम करेगा. और समझो मिथुन में समझो गुरु गया तो भी वो भले 5th हाउस पे नहीं देखेगा, पर पंचमेश बुध को देखेगा तो भी थोड़ा रिजल्ट तो उधर भी चांस मिल जाएगा ना, क्योंकि पंचमेश बुध है ना, तो गुरु पंचमेश बुध को देखेगा तो थोड़ा चांस रहेगा ना. रहेगा ना. नाही, मंगळ आहे ना तिकडे, व्ययश मंगळ आहे ना, नाही राहणार. मग व्ययश मंगळ आहे ना तिकडे बुधाबरोबर. नाही, कर्केमध्ये आणि मंगळ बुध युती आहे तिथं, मंगळाची युती आहे ना तिथे. जेव्हा कर्केमध्ये मंगळ येईल ना, कर्केत, त्यावेळेला तिला सांभाळायला लागेल जरा. कर्केत मंगळ आला की तो इथे बघणार आहे. मुळात शनीची दृष्टी कुठे नाहीये जिथे डिस्टर्ब करायला, दुःख द्यायला शनीची. हे एक प्लस पॉइंट बघायचा आपण की शनीची दृष्टी कुठे आहे का, तर शनी दुःख द्यायला नाहीये आता, फक्त मंगळाचंच गोचर इथे काम करणार. आता मंगळ आणि गुरु तर चांगलंच काम करणार आहे. आणि मग तुम्ही हवं तर सर्वतोभद्र प्रमाणे पण तुम्ही, काय गरजच नाहीये सर्वतोभद्र पण लावायची, कारण गुरुची दृष्टीच इथे काम करणार आहे, कारण तो रवीला पाहणार आहे. रवीला जो चतुर्थीच आहे माझा. हा चालू. ओके, सॉरी. पंचम स्थान रिकाम आहे आणि पंचमात रवी असेल ना, ते एक तर मूळ होतच. मॅडम, हा व्हिडिओ मिळणार आहे ना मला? नाही, हा नाही मिळणार. थांबा, मुकेश भाऊ कुठे गेले? हे बघा वर बघा आता एकदम. मॅडम, इथे 8 जुलैला कृतिकामध्ये मंगळ जातोय आणि रेकॉर्डिंग बंद करा मॅडम पहिली. रेकॉर्डिंग. आणि 12 जुलैला तो वृषभ मध्ये जातोय, म्हणजे 4